सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विचार करणार आहोत. तो म्हणजे कर्मफळ. आपण आयुष्यात रोज काही ना काही कर्म करत असतो. श्वास घेणं, बोलणं, विचार करणं, चालणं, काम करणं, उपजीविका करणं, इतरांना मदत करणं किंवा कुणाला त्रास देणं हे सगळं कर्म आहे. आणि प्रत्येक कर्माचं एक परिणाम, एक फळ असतं. यालाच आपण कर्मफळ म्हणतो. कर्म म्हणजे काय? तर कर्म या शब्दाचा खरा अर्थ आहे कृती. फक्त शारीरिक कृतीच नव्हे, तर मानसिक कृतीसुद्धा. आपण विचार करतो हेही एक कर्म. आपण बोलतो हेही एक कर्म. आपण करतो ते कर्म आहेच. म्हणजेच माणूस जिवंत असेपर्यंत तो कर्मापासून कधीही वेगळा राहू शकत नाही. श्वास घेतला तरी ते कर्मच आहे. म्हणून गीतेत श्रीकृष्ण सांगतात, कर्म केल्याशिवाय माणूस एक क्षणही राहू शकत नाही. आता आपण बघूया कर्म आणि त्याचे प्रकार. कर्माचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. सत्कर्म, जे इतरांच्या हितासाठी, समाजासाठी, सत्यासाठी आणि परमेश्वर स्मरणाने केले जाते. दुष्कर्म, जे स्वार्थासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी किंवा लोभद्वेषातून केले जाते. अकर्म, जे बाहेरून कर्मासारखं दिसतं, पण आतून त्याला अहंकार, फळाची अपेक्षा नाही. यातून आपल्याला हे लक्षात येतं की कर्म हे फक्त कृतीवर नाही, तर त्या मागच्या भावनेवर अवलंबून असतं. कर्मफळाची अटळता याबद्दल बोलायचे झाले तर कर्म झालं की त्याचं फळ हे निश्चित मिळणारच. हे नियम परमेश्वराने निर्माण केले आहेत. जसं बी टाकलं तसं झाड उगवतं, तसं कर्म केलं तसं फळ मिळतं. आज आपण चांगलं केलं तर उद्या त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळेल. आपण वाईट केलं तर त्याचं दुःख भोगावं लागेल. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, जसा बीज तसं फळ. म्हणजे आपण जसं कर्म करतो तसाच परिणाम आपल्याला मिळणार आहे. कर्मफळाचे नियम कोणते? तर कर्म कधीच वाया जात नाही. ते लहान असो वा मोठं, त्याचा परिणाम नक्की होतो. कर्म तात्काळ किंवा उशिराने फळ देऊ शकतं. काहींना लगेच फळ मिळतं तर काहींना वर्षानुवर्षांनी मिळतं. कर्म कुणालाच माफ होत नाही. जो करतो त्यालाच त्याचं फळ मिळतं. फळ स्वरूपानं बदलू शकतं. आपण ज्याप्रमाणे कर्म करतो त्याप्रमाणे कधी आनंद, कधी दुःख, कधी आरोग्य, कधी अपमान, कधी मान मिळतो. चांगल्या कर्मफळाची काही उदाहरणं सांगायचे म्हटले तर एखादा शेतकरी कष्टानं शेत करतो, पिकाला पाणी घालतो, मेहनत करतो, त्याला विपुल पीक येतं. एखादा विद्यार्थी मन लावून अभ्यास करतो, त्याला परीक्षेत यश मिळतं. एखादा व्यापारी प्रामाणिकपणे धंदा करतो, त्याचा विश्वास वाढतो आणि व्यापार प्रगती करतो. वाईट कर्माची पण काही उदाहरणं आहेत. एखादा माणूस फसवणूक करतो, त्याला समाजात बदनामी मिळते. एखादा खोटं बोलतो, लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. एखादा लोभानं दुसऱ्याचा हक्क हिसकावतो, त्याला कधी ना कधी दुःख भोगावं लागतं. आता बघूया कर्मफळाची शिकवण. कर्मफळाचा मुख्य संदेश असा आहे की आपण आपल्या कृतीसाठी जबाबदार आहोत. माणूस अनेकदा म्हणतो, माझं नशीब खराब आहे. पण खरं म्हणजे नशीब म्हणजे भूतकाळात आपण केलेल्या कर्मांचेच फळ असते. आज आपण जे पेरू उद्या तेच उगवेल. म्हणूनच माणसानं आपल्या प्रत्येक कृतीकडे, प्रत्येक बोलाकडे, प्रत्येक विचाराकडे जागरूक राहायला हवं. कर्म आणि भक्ती नेमके काय आहे? तर काही लोक म्हणतात, आम्ही देवाची भक्ती करतो, मग कर्मफळापासून सुटका होईल का? याचं उत्तर असं आहे की भक्तीमुळे मन शुद्ध होतं. शुद्ध मनाने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्या कर्माचं फळ चांगलं येतं. पण आपण वाईट केलं आणि फक्त देवाला प्रार्थना केली तरी वाईट फळ टळणार नाही. मात्र भक्तीमुळे आपण ते फळ सहन करण्याची शक्ती मिळवतो. कर्मफळाबद्दल श्री चक्रधर स्वामींचा दृष्टिकोन हा होता की मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा त्यामागे लोभ, द्वेष, अहंकार असेल तर दुःख येणारच. पण जर त्याचं मन परमेश्वर स्मरणात असेल, त्याला अहंकार नसेल, तर ते कर्म त्याला बांधून ठेवत नाही. म्हणून स्वामींनी सांगितलं की सतत परमेश्वराला नामस्मरण करा आणि कर्म करत राहा. अशाने कर्मफळ बंधनात न ठेवता मुक्ती मिळवता येते.
कर्मफळ आणि जीवनातील अडचणी कोणत्या? तर आपल्या आयुष्यात अडचणी का येतात? कधी अचानक रोग होतो, कधी आर्थिक संकट येतं, तर कधी जवळचे लोक दुरावतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे भूतकाळातील कर्म. आपण एखाद्या जन्मी किंवा या जन्मात जे केलं आहे त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून अडचणी आल्या की आपण परमेश्वराला दोष न देता संयमाने त्या स्वीकारायला हव्यात. त्या अडचणी आपल्याला शुद्ध करतात, आपल्याला सबळ करतात. आता कर्मफळावर मात कशी करावी? तर सत्कर्म करा, नेहमी चांगलं निस्वार्थी कर्म करा, मन शुद्ध ठेवा, वाईट विचारांना आळा घाला, परमेश्वर स्मरण ठेवा. नामस्मरण आणि भक्ती ही कर्माला पवित्र करते. क्षमाशीलता ठेवा, इतरांना माफ करा, कारण द्वेषातून पुन्हा दुष्कर्म घडतं. स्वानुशासन ठेवा, आपल्या इच्छा, क्रोध, लोभ यावर नियंत्रण ठेवा. यातून हा निष्कर्ष निघतो की कर्मफळ हा एक सार्वत्रिक नियम आहे. कोणीही त्याला टाळू शकत नाही. पण योग्य मार्गाने, शुद्ध भावनेने आणि भक्तिभावाने आपण आपल्या कर्मफळाला सुंदर बनवू शकतो. आजपासून आपण एक ठरवूया, कुणालाही दुःख देणार नाही. सत्य आणि प्रामाणिकपणाने वागूया. परमेश्वराचं नाम घेत कर्म करूया. असं केलं तर आपल्या आयुष्याला खरं सौंदर्य येईल. कर्म केल्याशिवाय जीवन नाही. पण कर्म शुद्ध असेल तरच जीवन सुंदर होतं. आणि परमेश्वर स्मरण असेल तरच कर्मफळ मंगलमय होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.